विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, अभ्यास कसा सुरू आहे? बरं, याचं उत्तर, जी मुलं मला भेटायला येतात त्यांच्याकडून असं कळतंय की 11वीत काहीच केलं नाहीये. मी अशा कितीतरी मुलांना भेटलोय की ज्यांचं 10वीतलं पर्सेंटेज 97 पेक्षाही जास्त आहे. 97, 98 ची मुलांना भेटलोय मी. 95 च्या मुलं अबोव्ह असणारी भरपूर मुलं की ज्यांनी 11वीत काहीही केलेलं नाहीये. बरं, एखादी रिएक्शन विचारली की सांगता येत नाही. लगेच मुलं म्हणतात, "सर ऑर्गेनिक काही नाही केलं." फिजिक्स मधला एखादा फॉर्म्युला विचारला तर न्यूमेरिकल्स नाही जमत. बरं, आता हे जमवायचंय, हे करायचंय. कसं करता येईल? म्हणून तर ही व्हिजन बॅच आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगतो. क्लिअरली सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी माझ्या अनुभवातून सांगतोय, की तुम्ही ज्यांची 12वी झाली त्यांना विचारा, की 12वीत बोर्डच्या एक्झाममध्ये फिजिक्स सारख्या विषयामध्ये 100 पैकी 35 ते 45 यामध्येच 80% मुलांचा स्कोर असतो. हां, 20% 60, 70, 80 असा काही एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत त्यांचा जातो. म्हणजे 5% मुलं ही एक्स्ट्राऑर्डिनरीमध्ये येतात. ती 90च्या पुढे सुद्धा मार्क पाडतात फिजिक्समध्ये. पण ह्यांचं काय करायचंय? बरं, काही नाही, भरपूर मुलांना 35 मार्क असतात फिजिक्समध्ये. त्यातले 30 तर कॉलेजनं दिले. मग मुलांना मिळालेत फक्त 5 मार्क. मग असं का होतंय? होतंय. भीती आहे, तणाव आहे, जमत नाही. लोअर लेव्हलमधून शिकवलं जात नाहीये. मग ह्यात उपाय काय मी तुम्हाला सांगतो. आपल्या व्हिजन बॅचमध्ये मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर बघा, याच्यावर WhatsApp मेसेज करा. प्रत्येक कॉल उचलणं, रिसीव्ह करणं शक्यच होत नाहीये. पण WhatsApp मेसेज करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. पण मेन मुद्दा सांगतो, पहिला बॅचबद्दल सांगतो. आपल्या व्हिजन बॅचमध्ये संघर्ष बॅच एक फोल्डर आहे. ओके. त्या बॅचमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तो टॉपिक पूर्ण घेतला जातो. थिअरी प्लस पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल्स घेतले जातात. सगळे न्यूमेरिकल्स. एक्सरसाइज मधले पण, सॉल्व्ड प्रॉब्लेम पण. बघा, संघर्ष बॅच. त्यानंतर क्रॅश कोर्समध्ये तो फिजिक्सचा टॉपिक परत रिपीट होतो. म्हणजे झालं सेकंड रिव्हिजन म्हणूया आपण, म्हणजे ओके, फर्स्ट रिव्हिजन म्हणूया आपण. फर्स्ट रिव्हिजन. पण आता ऐका, मला म्हणायचंय काय, की ह्याच्यात सगळे पी-वाय-क्यूज घेतले जातात, म्हणजे एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस होते. अरे पण हे होत असताना सगळे फॉर्म्युले तर रिवाइज होणारच ना. म्हणजे मी काय डायरेक्ट पी-वाय-क्यू सॉल्व्ह करत नाहीये क्रॅश कोर्समध्ये. डेमो लेक्चर्स आहेत. 30-40 फ्री व्हिडिओ आहेत. तुम्ही प्ले स्टोअरवरून सांगतो, प्ले स्टोअरवरून पहिल्यांदा सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला त्या इंटरफेसवर स्टोअर ऑप्शन दिसेल. स्टोअरमध्ये तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या बॅचेस दिसतील. मग व्हिजन बॅच दिसेल. व्हिजन बॅचमध्ये तुम्ही पुन्हा कंटेंटला क्लिक करा. ओके. कंटेंटला क्लिक केलं की सगळे तुम्हाला फोल्डर दिसतील हे. मग त्यात 11th फोल्डरमध्ये 11th फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असेल. 12च्या फोल्डरमध्ये मग क्रॅश कोर्सचा फोल्डर वेगळा, संघर्ष बॅचचा वेगळा, आणि अजून मला सांगायचं आहे, की तिसरी रिव्हिजन मी तुमची घेणार आहे ती फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये. म्हणजे हा एक टॉपिक 3-3 वेळा मी घेणार आहे. मग का नाही चांगले मार्क पडणार? हां, डेमो लेक्चर्स बघा, मेसेज करा आणि मग तुम्ही ऍडमिशन घ्या. होतंय का ते बघा, कारण रोज तुम्हाला संघर्ष बॅचचा एक व्हिडिओ, क्रॅश कोर्सचा एक व्हिडिओ, सोमवार ते शुक्रवार फिजिक्स न्यूमेरिकल, आणि त्यात ऑर्गॅनिक पण आहे. म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये पण असंच होणार, की संघर्षमध्ये तो ऑर्गॅनिकचा टॉपिक होणार आहे, क्रॅश कोर्स मध्ये होणार आहे, आणि इकडे पण होणार आहे. रिव्हिजन परत 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 होणार आहे, लक्षात घ्या. परत मुद्दा असा महत्वाचा आहे, की आम्ही आमची स्ट्रॅटेजी काय, एका आठवड्याला 11चा एक टॉपिक आम्ही घेतोय. म्हणजे तुम्हाला सांगतो, फर्स्ट वीक जे झालं, त्यात आम्ही ट्रिग्नोमेट्री घेतलं होतं. सेकंड वीक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री करायला लावतोय. ओके, म्हणजे केमिस्ट्री झालं. नेक्स्ट वीक मी 11चा फिजिक्सचा एखादा टॉपिक मुलांना करायला लावेन, लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, की इतकी जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे, की 3-3 रिव्हिजन. पण यासाठी दिवसातून 2-3 तास तरी वेळ काढला पाहिजे. टेस्ट या दिल्या पाहिजेत. बरं, आता व्हिजन बॅच नाही मला घ्यायची. मला फक्त फिजिक्स न्यूमेरिकल बॅच घ्यायची आहे. ओके. त्याची किंमत 1500. व्हिजन बॅच नाही घ्यायची. मला फक्त संघर्ष बॅच हवी आहे. ओके. त्याची किंमत 3000 आहे. मला फक्त क्रॅश कोर्सच हवा आहे. मी रिपीटर आहे. मी ड्रॉप घेतलाय. मग 3000. पण मी सांगतो, हे असं जर काउंट केलं तर जवळ-जवळ 7500 होतंय, आणि आम्ही हे सगळंच व्हिजन बॅचमध्ये तुम्हाला फक्त 4500 देतोय. सर मी ड्रॉपर आहे हो. मला फक्त क्रॅश कोर्स हवा आहे. अरे पण तुझं इथं बेसिक होईल ना सगळ्या गोष्टी. थिअरी पार्ट पण होईल ना सगळा, आणि ड्रॉपर जर असेल, तर वेळ आहे ना तुमच्याकडे दिवसभर. कुठं कॉलेज आणि प्रॅक्टिकल्स आणि ह्या गोष्टी आहेत, ऑफलाईन क्लास असेल. तुम्हाला मी सांगतो, अतिशय आनंद होतोय मला सांगायला, की
खूप मुलांनी कोर्स घेतलेला आहे आणि अभ्यास करतायत. बरं आता तुम्ही अगोदर कधीपासून तुम्ही कोर्स घेताय? तर मी सांगतो हे आपलं 6वं वर्ष आहे. आणि गेल्या 5 वर्षात 15,000 च्या आसपास मुलांनी माझे कोर्सेस घेतलेले आहेत, घेतायत आणि ॲडमिशन्स आता तर अशी होत आहेत, की भाऊ होता अगोदर आणि स्टुडंट त्याचा लहान भाऊ माझ्याकडे आता कोर्सला येतोय. रिझल्ट खूप छान आहे. रिझल्ट खूप छान आहे. सी-ओ-ए-पीमध्ये, व्ही-जे-टी-आय, व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी, वालचंद सगळ्या टॉपच्या कॉलेजमध्ये आपली मुलं आहेत. बरं त्यांचं रिझल्टचं सगळं श्रेय माझं नाहीये. मुलांनी केलंय. पण गंमत सांगू का? ह्यातली 95% मुलं 100 पैकी 95 पेक्षा जास्त मुलं हे स्टार्टला जे-डबल-ईच करत होते आणि जानेवारीचा पहिल्या अटेम्प्ट नंतर ते माझ्याकडे जॉइन झालेत. आलं का लक्षात? मग आता मी असं म्हणत नाही, की जे बंदच करा. तुमचा चांगला होतोय ना अभ्यास जे करा अभ्यास जे ओके, कराच. पण जास्तीत जास्त मुलांना जे-मध्ये इश्यू होतायत. मुलं तणावात जातायत. ते डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्सवर लोड सॉल्व्ह होत नाहीये. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, मी असं डिमोटिव्हेट तुम्हाला करत नाही रे. पण मला अनुभव आलाय. मी बघितलंय अकॅडमीजमध्ये जो मागं पडलाय त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. टॉपर्स आहेत हो, टॉपरचे लाड होतायत. त्यांना हे केलं जातंय. मी एक YouTubeवर व्हिडिओ बघितला बरं का. टॉपर्स थोडी असतात आणि बाकीचे सगळे बँकर्स असतात लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे क्लासेसमध्ये सगळी मुलं फी भरतात ना बाळांनो. मला काय म्हणायचंय, जो स्टुडंट माझ्याकडे येतोय, आता लास्ट मी एका स्टुडंटशी बोललो, की त्याला 10वी ला 97% मार्क होते. जे-ई-साठी मोठी अकॅडमी त्याने जॉइन केली होती. नाही जमलं, तो आता 12th मध्ये माझ्याकडे येतोय. पण माझा एकच प्रश्न आहे, अशा हजारो मुलांशी मी बोललोय, की ज्यांना 10वी ला असे मार्क होते. मग या लेव्हलच्या मुलांना जर जे जमत नाहीये, तर बाकीच्यांचं तर काय होत असेल? प्रॉब्लेम आहे बरं का लक्षात घ्या. मग आता थांबा. मग आता आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? क्लिअरली सांगतो, की आपली स्ट्रॅटेजी अशी असणार आहे, की ऑक्टोबर एंड पर्यंतच तुमचा सिलॅबस कंप्लीट 11+12 11+12 ओके, एवढं करावं लागणार आहे. ओके. म्हणजे नोव्हेंबरचा ठीक आहे, 1 आठवडा प्लस मायनस 8-10 दिवस जातील इकडं-तिकडं. नोव्हेंबरमधले काही दिवस गेले समजा. पण नोव्हेंबरचे 3 आठवडे, 2-3 आठवडे, डिसेंबर अख्खा तुम्ही ॲट एनी कॉस्ट पहिली रिव्हिजन कंप्लीट व्हायला पाहिजे. मग जानेवारीच्या पहिल्या अटेम्प्टला तुम्ही जे-ईचा अटेम्प्ट द्या तुम्ही. ओके. पण जे-ईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर जे-ईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला थोडे काही दिवस मिळतात त्यात बोर्डची रिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि बोर्ड नंतर 45 दिवस मिळतायत. मग तिथं सी-ई-टीची रिव्हिजन व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण तो प्लॅन आहे आमच्याकडं आणि त्या प्लॅननुसार गेल्यानं सगळं छान होतंय. बरं आता महत्वाचा काय मुद्दा? ओके. हा पॉइंट आहे. ऑनलाईन व्हर्सेस ऑफलाईन. ऑनलाईनची फी किती कमी आहे. मी एकटा नाहीये YouTubeवर. कितीतरी आहेत ना, ज्यांच्या कोर्सेसची फी कदाचित माझ्यापेक्षाही कमी असेल. तरी पालकांना ऑनलाईन नकोय. ते म्हणतात ऑफलाईनलाच तुमच्याकडे पाठवायचंय. म्हणजे ऑफलाईनचे लाखो फी भरायला पालक तयार आहे. पण ऑनलाईनची 3,000-4,000 ची नको म्हणतो. नको म्हणतोय. का रिझन? सांगतो. पालकांना माहिती आहे ऑफलाईनला मुलगा जाईल तरी. ओके. तिथं भेट देता येईल पालकांना, विचारता येईल कसं चाललंय अभ्यास, काय बघता येईल, ओके. तिथं टेस्ट वगैरे होतील. मग ऑनलाईनमध्ये पण ते होतायत. पण ऑनलाईन बघायचंय कुठं? मोबाईलवर. मग तिथे इश्यू होतोय. मोबाईल म्हणलं द्यायची भीतीच वाटते पालकांना आजकाल, की हे करल, काय करल, वेगळंच काहीतरी करत बसेल. नाही. तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय, आता लक्षात घ्या, की तुम्ही तुमच्या मुलाला जरी फोन दिला असेल, आता ऑलरेडी त्या फोनवर 40,000-50,000 पर्यंत नाही, 1-1 लाखाचे फोन देतात मुलं पालक मुलांना. हे चुकीचं आहे. तुम्ही त्याला एक टॅब घेऊन द्या. तो टॅब लॉक असावा. जे ॲप्लिकेशन तुम्ही पर्चेस केलंय तेवढंच त्याच्यात दिसावं लक्षात घ्या, बाकी काही नको. आणि सांगतो करणारा करतो रे मुलगा. मी खूप खुश आहे या गोष्टीमुळं. आता माझेही ऑफलाईन क्लासेस आहेत. पण मला हे खूप का आवडतंय? अतिशय माफक फीमध्ये एखाद्याची परिस्थिती नाहीये, तो मुलगाही शिकू शकतोय. अरे 3,000-4,000 फी म्हणजे विचार करा ना. काही म्हणजे बरेचसे पालक ना, मी तुम्हाला सांगतो, आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे 3,000-4,000 काहीच नाहीये. तरी तुमचा मुलगा जर अगोदर अभ्यास करत असेल, तर त्याला तो कोर्स घेऊन द्या. माझा नाही कुठलाही. बरं, तुम्ही जर तुमच्या मुलाला ऑनलाईन कोर्स घेऊन दिला, तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या मुलाचा टॅब, फोन घ्या 2 मिनिटासाठी. त्याच्या ॲपमध्ये परफॉर्मन्सचं सेक्शन कुठे आहे बघा. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. परफॉर्मन्सवर क्लिक करा. आता किती टेस्ट दिलेत, किती मार्क पडले, सगळं रेकॉर्ड तुम्ही कधीही चेक करू शकता ना. हे उलटं ऑफलाईनपेक्षा बरं आहे की नाही सांगा बघू. मग ॲट द एंड मी तुम्हाला सांगतो, की ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्हीच गोष्टी जमू शकतात. आता आम्ही ऑफलाईन क्लासला पण आहे, कॉलेजला पण जायला लागतंय.
मग मी काय म्हणतोय, आता आम्ही जे हे प्रोव्हाईड करतोय, ओके, मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. पण आम्ही हे जे प्रोव्हाईड करतोय ना, न्यूमेरिकल्स वगैरे, तर जो त्याला पाहिजे तो टॉपिक तो बघू शकतोय ना. आणि ऑनलाईनचे सगळे लेक्चर वर्षभर त्याच्यावर राहणार. एखादा व्हिडिओ तो पुन्हा बघू शकतो. म्हणजे ऑफलाईनमध्ये तो एक प्रॉब्लेम होतोय. एकदा शिकून झालं की झालं, लक्षात घ्या. बरं, आता विषय मी भरकटून देत नाहीये. आपली फीस अतिशय माफक आहे. तरी तुम्हाला जमतंय का ते अगोदर बघा. मगच कोर्स पर्चेस करा हे लक्षात घ्या. नंतरच. ओके. आता महत्वाचं काय? की टेस्ट देणं, अभ्यास करणं, हे सगळं कशासाठी चाललंय? स्वतःसाठी चाललंय ह्याचा विचार ठेवा बरं का. आणि आता व्हिजन बॅच 2026 ची दी बेस्ट बॅच असणार आहे. लास्ट इयर माझ्याकडे फिजिक्स न्यूमेरिकल बॅच नव्हती. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच नव्हती. पण याची गरज किती आहे? किती घेणं ते गरजेचं आहे हे मला कळालंय म्हणून ते मी हे घेतोय. यावर्षी मला माझ्या सगळ्या स्टुडंटला म्हणजे माझ्याच नाही, मला माझ्याकडेच आला म्हणून माझा स्टुडंट असं नाहीये. माझी इच्छा आहे की सगळ्यांना हे जे 35 ते 45 ब्रॅकेट आहे हे ओलांडून पुढे जायचंय. खूप चांगला स्कोर करायचा फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि बोर्डला रे फिजिक्सचा पहिला पेपर असतो रे आणि तो अवघड गेला की पुढे कॉन्फिडन्स जातो. मला ते नको आहे. सगळं बदलायचं आहे मला आणि गेली 24 वर्ष आता हे 24वा वर्ष आहे. तर हे गेली 23-24 वर्ष ना आम्ही यामुळेच टिकून आहे, की दरवर्षी चेंजेस करायचे. हां, गेल्या वर्षी आपण हे असं केलं. रिझल्ट येतोय की आता यावर्षी पण माझी जी स्ट्रॅटेजी आहे ना, दिवाळीपर्यंत संपवायचं हे. नेक्स्ट इयर मी त्याच्यापेक्षा नक्की काहीतरी वेगळं करेन. मला माहिती आहे आणि म्हणून तर मी टिकून आहे. एवढी कॉम्पिटिशन वाढली ना, हे ऑफलाईनमध्ये सांगतो. मोठे-मोठे इन्व्हेस्टर्स आलेत, मोठे-मोठे. मी तुम्हाला सांगू का, मोठा बिझनेस आहे आणि कुठल्याही शहरात जावा ना, तुम्हाला नुसते क्लासेसवाल्यांचेच बॅनर दिसतात. कोल्हापूरला जाताना तावडे हॉटेल नावाचा एक स्टॉप आहे बरं का, जिथं कोल्हापूरमध्ये आत एंट्री घेतली जाते. तुम्हाला दुसरा कुठला दिसणार नाही बिझनेस. क्लासेसचेच ॲड दिसतील. मला एक गोष्ट चांगली वाटते आमच्याबद्दल, इव्हन क्लासच्या बाहेर सुद्धा आमचा कुठे बॅनर नाहीये. मला रिझल्ट दाखवायची गरजच लागत नाहीये. कारण आम्ही प्रामाणिकपणे घेतोय मुलांचं. मग करणं ऑनलाईन म्हणलं की तुम्ही रेग्युलर ते केलं पाहिजे हे लक्षात घ्या. ऑफलाईनमध्ये करूनच घेतोय मुलांकडून मी. तरीही मी तुम्हाला सांगतो अगदी प्रामाणिकपणे माझ्या सगळ्याच मुलांचा चांगला रिझल्ट लागत नाही. संगत चुकीची असेल तर कसा रिझल्ट लागेल रे? नाही लागत मुलांचा. फार मग काही 10% मुलं अशी असतात त्याच्यापुढे हात टेकलेले असतात पालकांनी आणि आम्ही सुद्धा. पण तुम्हाला सांगतो निदान 90% मुलांचा रिझल्ट तर चांगला लागतोय. तो आनंद वेगळाच आहे. पण हे 90 नाही, हे मला 100% न्यायचंय. त्यासाठी स्टार्टलाच मी ॲडमिशन सिलेक्ट करताना त्या गोष्टी करू शकतो. पण नाही रे, एखादा मुलगा आता करत नाही. पण त्यानं करून घेतलं. तो बदलला. त्यानं एखादा करत नव्हता अभ्यास, पण त्यानं बदलला. आता माझ्याकडे एक 10वी लाच एक मुलगा होता 50%च मार्क होते. पण सीईटीला 96% मिळाले. मग तो आनंद चांगला आहे ना. मग मी त्याला जर सुरुवातीला रिजेक्ट केला असता, जाऊ दे 50%चं पोरगं घ्यायला नको आपल्याला. तर मग नुकसान झालं असतं की नाही? असू दे. बरं व्हिजन बॅचबद्दल काही डाउट असेल तर नंबर मगाशी मी स्क्रीनवर दिला होता. त्याच्यावर WhatsApp मेसेज करा. ओके. आम्ही तुम्हाला नक्की कॉल करू आणि आता सुट्टी आहे ऑफलाईनला, तेव्हा मी कदाचित कॉल पण रिसीव्ह करू शकतोय लक्षात घ्या. ओके. तरी ॲडमिशनसाठी समोर पालक असले कॉल रिसीव्ह करता येत नाही. कॉल रिसीव्ह करत नाही त्यामुळे सगळे माझे मित्र, रिलेटिव्ह माझ्यावर नाराज असतात. तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, नका नाराज होऊ. मला WhatsApp मेसेज करा. मी स्वतः तुम्हाला कॉल करेन. ऑल द बेस्ट.